जय भीम नवोदय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। भविष्यात अमूलशी स्पर्धा करण्यासाठी गोकुळने अहमदाबाद गुजरातमध्ये पोहोचण्याची तयारी ठेवावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथी निमित्ताने गोकुळच्या मुख्य कार्यालयात खासदार शाहू महाराज, मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील होते। स्वागत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले। प्रास्ताविक अध्यक्ष अरुण कुमार डोंगरे यांनी आभार शशिकांत पाटील यांनी मानले। रत्न जास्तीत जास्त गोळा व्हावं हा आमच्या सगळ्या मंडळींचा प्रयत्न येणाऱ्या भविष्य काळात असणार आणि म्हणून गाईला अनुदान देण्याचा विषय असेल, गोट्याला अनुदान देण्याचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील ते सरकार दरबारी मार्गी लागतील याची खात्री आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी। कारण की मी मगाशी म्हणलं तसं ही संस्था एकट्या दुकट्यापुरती मर्यादित नाही, या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या संबंधित आहे। त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी वर खाली होणारी ही संस्था या ठिकाणी आहे। दर पंधरवड्याला शेकडो कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये देण्याची भूमिका या संस्थेच्या माध्यमातून होते। एखादा पंधरवड्याचं बिल या ठिकाणी मागं पुढं झालं तर आपलं गणित किती बिघडू शकतं हे इथं बसलेल्या प्रत्येक उत्पादकाला या ठिकाणी माहिती। आणि म्हणून आम्हा सगळ्या नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे की ही संस्था टिकली पाहिजे, दूध वाढलं पाहिजे, दर जास्तीचा मिळाला पाहिजे, खर्च आम्ही कमी कसा करता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे, ज्याचा उल्लेख डोंगरे साहेबांनी केला। 6 मेगावॅटचा प्लांट आता करतोय, अजून 4 मेगावॅट आम्ही मगाशी मुश्रीफ साहेब आम्ही बसलो होतो म्हणलं तिथंच अजून वाढवा, म्हणजे लाईटच्या बिलाचा विषय हा कायमस्वरूपी आपला बोजा कमी होईल। आत्ताचा व्यवसाय काय, दर वाढवणे, ग्राहकावर बोजा टाकण्यापेक्षा आहे त्या कमी खर्चामध्ये आमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी कशी करता येईल ह्याला प्रायोरिटी उद्याच्या भविष्य काळात असतात। खरं तर स्वर्गीय आनंदरावजी पाटील सोयेकर साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय। गोकुळ दूध संघाकडे बघितल्यानंतर आज सुद्धा जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये अमूल सारख्या एका अतिशय मोठ्या ब्रँडपासून ते अनेक संघ आहेत की ज्या संघांचं खाजगी सगळे संघ आहेत, त्या संघांमध्ये सुद्धा उजवेपणा जो आहे तो आपल्या गोकुळचा आहे। देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती सुद्धा ज्या पद्धतीचं चाललेलं काम आहे आणि बदलणाऱ्या सगळ्या युगामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोकुळचं दूध हे पुण्यात असेल, मुंबईत असेल, कुठेही गेला तर निश्चितपणे आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची क्वालिटी नवीन बदलत्या सगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं अशा पद्धतीची अतिशय चांगल्या पद्धतीची कॉर्पोरेट यंत्रणा या सगळ्यांच्या माध्यमातून जी संकल्पना किंवा जी यापूर्वीची एक रूढ आहे की सहकार पद्धतीवरचे जे काही मोठमोठे उद्योग आहेत ते फारसे चालत नाहीत किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, या सगळ्या सगळ्या संकेतांना मोडून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं जे काही काम उभा करतोय त्या पाठीमागची खूप मोठी प्रेरणा स्वर्गीय आनंदरावजी पाटील सोयेकर साहेबांची आहे। आणि 25-30 लाख लिटर एकदा झालं की आनंदराव आपण एकदा अहमदाबाद किंवा त्या अमूलच्या कार्यक्षेत्रात जाऊया, म्हशीचं दूध घेऊन। म्हणतं आमचं दूध तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीने खपेल, तर आमच्या दुधाला चव चांगली आहे, मग अमूल इकडे यायचं बंदच होईल असा एक प्रयत्न आपण या निमित्ताने करूया। 20-21 साली या निवडणुका झालेल्या होत्या, मी काय राजकारण करण्यासाठी बोलत नाही। आपण म्हशीचा दर देत होतो 48 रुपये 47 पैसे, गाईचा दुधाचा दर देतो 30 रुपये 87 पैसे। आणि मी आणि बंटी पाटलांनी घोषणा केली की आम्ही आल्या तात्काळ 2 रुपये लिटरला वाढवू। आज आम्ही म्हशीला देतोय 58 रुपये 68 पैसे, म्हणजे 10 रुपये जादा, आणि गाईला देतोय 36 रुपये 1 पैसे, म्हणजे 6 रुपये जादा। म्हणजे गेल्या 3-3.5-4 वर्षामध्ये दूध उत्पादकाचं हित बघण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे। माझी आणि बंटी पाटलाची विशेषतः सातत्याने महिना 2 महिना आम्ही संचालक मंडळाला बोलवत असतो आणि ज्याचा उल्लेख अरुणराव डोंगरेंनी केला की संपूर्णपणानं 11 ते 12 मेगावॅट यांना विजेची गरज आहे। हे सगळं जर सोलरवर आपण आणू शकलो तर फार मोठी क्रांती या गोकुळमध्ये होणार आहे। आपल्या कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच जिल्हा बँक आणि हे दूध संघ म्हणजे गोकुळ हे महत्त्वाचे ठरलेले आहेत। गोकुळचं तर आता उलाढाल 4000
कोटीपर्यंत जाऊन पोचलेला आहे आणि दूध उत्पादन सुद्धा 18 लाखाच्या पुढे गेलं आहे. ही एक समाधानाची गोष्ट आहे. 20 लाख उत्पादन होणं फार आता आपल्या हातात आलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. लवकरात लवकर ते 20 लाखालाही जाऊन निश्चित पोहोचेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी हा दूध व्यवसाय एक जोडधंदा आहे, चांगला धंदा आहे आणि त्याच्यामुळे अनेक भगिनींना आणि बंधूंना एक चांगला धंदा करता आला आहे आणि त्यामुळे त्याचा असर आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण नेहमीच पाहत आलो आहे.